आज आम्हाला इरामुळे हे करावंच लागलं. सो वेलकम बॅक टू माय मिनी ब्लॉग गाईज. इरा फक्त 5 महिन्याची आहे, पण तिचे कपडे आणि सामान दिवसेंदिवस वाढतच चाललाय. कपडे ठेवायला तर आता जागाच उरली नव्हती. आणि त्या दिवशी तर मावशी पण मला म्हणाल्या, दिव्या सामान तर खूपच वाढलेलं दिसतंय. आता त्यांना कोण सांगणार की सामान नाही मावशी, मेंबरच वाढलाय. आणि खरंच इरा आल्यानंतर तिचे कपडे, टॉय, छोट्या वस्तू सगळंच वाढत चाललं होतं. त्यामुळे शेवटी आम्हाला वाटलं की आता इरासाठी एक वेगळं कपाटच घ्यायला पाहिजे. मग आम्ही तिच्यासाठी हे प्लास्टिकचं कपाट मागवलं. आणि त्यामध्ये सगळ्यात आवडलेली गोष्ट म्हणजे तिचे कपडेच नाही तर तिच्या रोजच्या वापरण्यात येणाऱ्या बेबी असेन्शियल सुद्धा एकाच जागी व्यवस्थित ठेवता येतात. मग सगळं एक एक करून व्यवस्थित लावलं आणि फायनली इराचं छोटंसं कपाट रेडी झालं. ऑनेस्टली मला हे प्लास्टिक वॉर्डरोब खूप युजफुल वाटलं, कारण इराच्या कपड्यांपासून ते डायपर, ग्रूमिंग प्रोडक्ट आणि रोजच्या बेबी असेन्शियल पर्यंत सगळंच व्यवस्थित ऑर्गनाईज करता येतं. पण खरं सांगायचं तर इराचं सामान ज्या स्पीडने वाढतंय त्या स्पीडने आता हे कपाट किती दिवस पुरतंय ते बघावंच लागेल. तुम्हाला हे कपाट कुठून घेतलं हे पाहिजे असेल तर कमेंट करून मला नक्की सांगा. चलो गाईज, तर भेटूया नेक्स्ट मिनी ब्लॉग मध्ये. आणि ब्लॉग आवडला असेल तर फॉलो करायला विसरू नका.